कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दखल घेतली आहे। 9 ऑगस्ट पासून संपावर जाण्याचा इशारा एसटी कर्मचारी संघटनांनी दिलाय। तर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा संप रोखण्यासाठी सरकारकडून हालचाली सुरू आहेत। मोठी बातमी आपण पाहतोय। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दखल घेण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 9 ऑगस्ट पासून संपाची हाक दिलेली आहे। मात्र संपाची हाक दिल्यानंतर राज्य सरकार जे आहे ते सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी त्यांना उद्या निमंत्रण दिलेलं आहे। उद्या मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते आणि मुख्यमंत्री अशी ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप जो आहे तो मागे घ्यावा, तो संप करू नये आणि या दृष्टिकोनातून राज्य सरकार आता प्रयत्नशील असल्याचं दिसून येतंय। उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं याबाबत सगळ्यात राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। सकाळी 10 वाजता रमेश केरे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानावर आंदोलन होणार आहे। याआधी मराठा क्रांती ठोक मोर्चाने उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्याबाहेर आंदोलन केलं होतं। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे थेट आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। प्रणाली, मराठा ठोक मोर्चाकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे, काय अपडेट? मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आपण आंदोलन करणार असल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि मी सध्या सागर बंगल्यावर आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे निवासस्थान आहे। या बंगल्यावर आज आंदोलन केलं जाईल असं मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। सीएसटी पासून हे आंदोलन सुरू होणार आहे। खरं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने आज देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर शरद पवार या दोघांच्या ही निवासस्थानी आंदोलन करणार असल्याचं सुरुवातीला जाहीर करण्यात आलेलं होतं, परंतु जी माहिती मिळते त्यानुसार शरद पवार हे मुंबईत नसल्यामुळे आज शरद पवार यांच्या निवासस्थानी हे आंदोलन केलं जाणार नाहीये। परंतु देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री हे मात्र मुंबईत असल्यामुळे आज त्यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्याचं मराठा क्रांती ठोक मोर्चाने सांगितलेलं आहे। सीएसटी पासून हे आंदोलन सुरू होऊन गिरगाव मार्गे मलबार हिल जिथे सागर बंगला आहे त्या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार आहे। त्यासाठी जर आपण बघितलं तर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। सगळ्याच राजकीय पक्षांची मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या बद्दल काय भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट करावं, ही मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी आहे। या संदर्भामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी तर अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु आंदोलकांना गिरगाव चौपाटीवरच धरण्यात आलं। उद्धव ठाकरे यांनी आंदोलकांची भेट घेतलेली होती, त्यानंतर अजित पवार यांनी सुद्धा आंदोलकांना मंत्रालयामध्ये बोलवून त्यांची भेट घेऊन त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं होतं। त्यामुळे आज आंदोलकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलवतात का, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते जाणून घेतात का, त्यांच्याशी संवाद साधतात का, हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच या संदर्भात वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज मनोज जरांगे यांचा धाराशिव जिल्हा दौरा आहे आणि आई तुळजाभवानीचं ते दर्शन घेणार आहेत। तुळजापुरात ते मुक्काम करणार असल्याचं देखील कळतंय। मोठी बातमी आपण पाहतोय। काल राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यात होते किंवा मुक्कामी होते तिथे मराठा आंदोलक पोहोचले, त्यांनी राडा घातला, जोरदार घोषणाबाजी तिथे करण्यात आली आणि कालच्या राड्यानंतर आज मनोज जरांगे यांचा हा धाराशिव जिल्हा दौरा असणार आहे। आई तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर ते तुळजापुरातच मुक्काम करणार आहेत। या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे यांच्या दौऱ्यामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी काल संध्याकाळच्या सुमारास राडा घातला, गोंधळ घातला आणि त्यानंतर आज मनोज जरांगे यांचा हा धाराशिव जिल्हा दौरा असणार आहे।
महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं आणि यानंतर राज ठाकरे यांना जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलकांचं एक शिष्टमंडळ त्यांच्या भेटीसाठी गेलं. राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबले त्या ठिकाणी हे मराठा आंदोलक गेले, पण राज ठाकरे यांनी भेट देण्यास नकार दिला आणि त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी संबंधित हॉटेलमध्ये ठिय्या मांडला होता. अखेर आंदोलक आणि राज ठाकरेंमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. मी जे बोललो त्याचा अंदाज तुम्हाला निवडणुकीनंतर येईल असं राज ठाकरे म्हटलेत. दरम्यान सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि जातीच्या मुद्द्यावरून माथी भडकवण्याचं काम सुरू आहे. फक्त मतं मिळवणं हाच प्रकार सुरू असल्याची खंत देखील राज ठाकरेंनी व्यक्त केली. मी जे आज बोललोय ना, तुम्हाला आज नाही समजलं. अजून काळ जाऊ देत. ही विधानसभेची निवडणूक होऊन जाऊ देत. कळलं का? आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. म्हणजे जरांगे पाटील आहेत ना, त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल. ज्या वेळेला जरांगे पाटील उपोषणाला बसले होते तेव्हा मी आलो होतो तिकडे. मी काय म्हटलं होतं तिकडे? तुम्ही जी मागणी करताय ती होणार नाही, हे लोक होऊ देणार नाहीत. यांच्या मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे, संघर्ष घडवणे, यातनं हातामध्ये मतं मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडलात तरी चालेल. तेच करतायत. बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही. बरोबर आहे. तसं समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतली शिवाय मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुलं, आपल्या मराठी मुली, आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना, तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात. हे जे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना, सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत? कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे? जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत, ते चार फक्त शहरांमध्ये खर्च होत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये आज दोन मोठ्या घडामोडी घडणार आहेत. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाला आव्हान देत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या समोर दोन्ही पक्षांच्या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यात येणार आहे आणि याच दरम्यान विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुद्धा उद्धव ठाकरे देखील दिल्लीमध्ये घेणार आहेत आणि त्यामुळे दिल्लीतील घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आमदार अपात्र प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं असून यावरती आज सुनावणी होणार आहे. भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या 3 सदस्य खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. सर्वात प्रथम शिवसेना आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होईल आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.